नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड आणि तुमच्या सर्वांचे AACG लीगल चॅनलवर स्वागत आहे। आज आपण भारतीय दंड संहिता तसेच भारतीय न्याय संहितेमध्ये दिलेला चोरी आणि दरोडा म्हणजेच थेफ्ट आणि डकैती याविषयी माहिती घेणार आहोत। अनेक लोकांना वाटतं की दोन्ही एकच आहेत, पण कायद्याच्या भाषेत याला खूप मोठा फरक आहे। चला आज आपण फरक सोपा करून समजून घेऊया। तर त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढेही तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील। तर सुरू करूया। चोरी म्हणजे काय? व्हॉट इज थेफ्ट? सर्वात आधी आपण चोरीबद्दल बोलूया। भारतीय दंड संहिता म्हणजेच पूर्वीचे IPC आणि भारतीय न्याय संहिता यामध्ये IPC मध्ये 378 कलम आणि BNS मध्ये 303 कलम म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असलेली जंगम मालमत्ता म्हणजे जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते ती त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय आणि चोरी करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणे म्हणजे चोरी। यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे शांततापूर्ण कृती। चोरी करताना कोणतीही हिंसा किंवा जबरदस्ती केली जात नाही। उदाहरणार्थ, तुम्ही रात्री कोणाचं पाकिट चोरलं किंवा त्याच्या घरातून एक मोबाईल चोरला, तिथे व्यक्ती त्या व्यक्तीच्या जीवाला किंवा शरीराला धोका पोचवत नाही। कलम 379 मध्ये चोरीच्या शिक्षेची तरतूद आहे IPC मध्ये। त्यानुसार गुन्हेगाराला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात। आता आपण पाहूया दरोडा म्हणजे काय, म्हणजेच डकैती म्हणजे काय। आता पाहूया दरोडा म्हणजे डकैती। IPCच्या 391 नुसार दरोडा आहे, तर BNSच्या 310 नुसार दरोडा आहे। दरोडा म्हणजे 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन हिंसा किंवा जबरदस्तीचा वापर करून चोरी करतात। यात शांतता नसते तर जबरदस्ती असते। दरोड्यामध्ये गुन्हेगार फक्त चोरी करत नाहीत, तर ते पीडित व्यक्तीला मारण्याची, दुखापत करण्याची किंवा गंभीर दुखापत करण्याची धमकी देतात। त्यांचा उद्देश फक्त वस्तू घेणे नसतो, तर त्यासोबत भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणे असतो। यासाठीच कायद्यात दरोड्याची शिक्षा चोरीपेक्षा खूप जास्त आहे। कलम 395 म्हणजेच IPCचा कलम हा नुसार दरोड्याची शिक्षा किमान 10 वर्षापर्यंत सश्रम कारावास आणि दंडाची आहे। जर दरोडा टाकताना खून झाला तर शिक्षा आजीवन कारावास किंवा मृत्यूदंड देखील होऊ शकतो। तर आज आपल्याला यामध्ये डिफरन्स हा समजून आला। तर आपण पुन्हा एकदा प्रमुख फरक आणि शिक्षा पाहूया। तर यामध्ये व्यक्तींची संख्या महत्त्वाची आहे। चोरीत व्यक्तींची संख्या निश्चित नाही, पण दरोड्या टाकण्यासाठी किंवा दरोडा गुन्हा दाखल होण्यासाठी 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र असणे आणि त्यांनी काहीतरी हिंसा करणे गरजेचे आहे। त्यानंतर हिंसा। चोरी शांततापूर्वक असते, तर दरोड्यात हिंसा, जबरदस्ती आणि धमकी असते। आता दोन्हीच्या शिक्षा काय असतात? तर चोरीची शिक्षा सामान्यतः 3 वर्षापर्यंत तुरुंगवास असतो, तर दरोड्याच्या शिक्षामध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा असते। तसेच सश्रम कारावास देखील असतो किंवा जन्मठेप जर एखाद्याला दरोडा टाकताना मारले गेले किंवा त्याला खून झाला, मृत्यू केले, तर त्याला मृत्यूदंड देखील होऊ शकतो। मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला चोरी आणि दरोड्यातील फरक आता स्पष्ट झाला असेल। दोन्ही गुन्हे गंभीर आहेत, पण त्यांच्यातील फरक समजून घेणे कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचे आहे। कायद्याची माहिती हेच तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे। कायद्याबद्दल अशी सोपी माहिती मिळवण्यासाठी माझ्या AACG चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।